मंडळी 21,000 गोवऱ्या, 770 कुटुंबांचा पुरणपोळीचं नैवेद्य आणि संपूर्ण गावाची एकच भली मोठी होळी। नेमकं काय आहे श्री क्षेत्र मढी येथील या मानाच्या होळीचं रहस्य? चला जाणून घेऊयात। तिसगाव परिसरातील श्री क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षांची परंपरा जपणारी मानाची होळी मोठ्या उत्साहात पेटवण्यात आली। बुधवारी रात्री 9 वाजता विधिवत मंत्रोच्चार, सने चौघड्यांचा ताल आणि नगाऱ्यांच्या निनादात महाआरती पार पडली आणि त्यानंतर ही भव्य होळी प्रज्वलित करण्यात आली। विशेष म्हणजे जिथे राज्यभरात होळी हुताशनी पौर्णिमेला घराघरात पेटवली जाते, तिथे मढी येथे 15 दिवस आधी संपूर्ण गावाची मिळून एकच विशालकाय होळी पेटवण्याची परंपरा आहे। ही होळी चैतन्य कानिफनाथ गडाच्या पूर्व दरवाजाच्या पायथ्याशी पेटवली जाते। यंदाच्या होळीसाठी तब्बल 21,000 गोवऱ्या जमा करण्यात आल्या आणि 770 कुटुंबांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अग्निपूजा आणि महाआरती पार पडली। मंडळी, या होळीतील पवित्र भस्म वर्षभर भाविकांना कपाळी लावण्यासाठी देवस्थानतर्फे दिले जाते। ही देखील येथील खास परंपरा आहे। पूर्वी या होळीच्या भट्टीत गर्भगिरी डोंगर रांगेतील चुनखडी भाजून कानिफनाथ गडाच्या रंगकामासाठी वापरली जात होती। मात्र आता रासायनिक रंग पद्धती आल्याने ही सामूहिक श्रमिक परंपरा हळूहळू कालबाह्य होत आहे। तरीही नातेवाईकांना बोलावून सुग्रास पुरणपोळीचे जेवण देण्याची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे। अशीच वेगळी आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।